नाशिकच्या लिलाव बाजारामध्ये कोथिंबीरीला प्रति जोडी 1 रुपया इतका दर मिळतो। त्यानंतर संतप्त शेतकऱ्याने गाडीमधील संपूर्ण कोथिंबीर खाली केलेली आणि फेकून दिलेली आणि आपला संताप व्यक्त केलेला आहे। खर्च वसूल न झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने कोथिंबीर रस्त्यावर फेकली आहे। नाशिकच्या नांदगावमध्ये शालेय आहार शिजवताना कुकर फुटलाय आणि त्यामध्ये 2 महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि मुख्याध्यापकांनी तात्काळ धाव घेऊन मदत केली। या घटनेमुळे शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। याबाबत सरकारने उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे। नाशिक शहरामध्ये आजपासून 1 ऑगस्टपर्यंत पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आले। राजकीय घडामोडी आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला। या कालावधीमध्ये पोलीस परवानगीशिवाय आंदोलन निदर्शनं करता येणार नाहीत। नाशिक आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। संगीता चव्हाण यांनी मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिलं होतं। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अधिवेशनात याबाबत माहिती दिली। देशभरातील करन्सी नोट आणि सिक्युरिटी प्रेसमधील कामगारांनी संपाचा इशारा दिलाय। प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी 31 जुलैपासून संपाचा इशारा दिलाय। कामगार संपावर गेल्यास चलनी नोटा, नाणी, पासपोर्ट, मुद्रांक उत्पादन ठप्प होण्याची शक्यता आहे। नुकसान भरपाई वेळेमध्ये मिळत नसल्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विम्याकडे पाठ फिरवली। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 15% शेतकऱ्यांनीच विमा काढला। नवीन सुधारित पीक विम्यामध्ये अनेक निकष असल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।